नमस्कार. जनता दरबारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि त्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि आपल्याकडून ही खूप सकारात्मक विचार आमच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यातूनच आपल्यापाशी खूप छान साहित्य निर्माण झालेलं आहे. त्याच अनुषंगाने नुकताच एकाने असा संदेश दिलेला आहे की आता हा निवडणुकीच्या धामधुमीत सुरू होते आहे, त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपलं वोटर कार्ड आहे ते शोधून ठेवा, तयार ठेवा. जर का नसेल तर त्यासाठीही अर्ज करा आणि ते हस्तगत करा. मतदान हे अतिशय पवित्र कर्तव्य आहे आणि आपण सर्वजण ते बजावणार आहोतच. आणि त्याच अनुषंगाने तुमचे काही मतं असतील ना तर तुम्ही लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोचवा. त्यासाठी जनता दरबारचे एक स्वतंत्र पेज फेसबुकवर आहेच आणि त्याचबरोबर त्याच पेजवरती आम्ही आमचा संपर्क नंबरही दिलेला आहे, आमचा पत्ताही आम्ही तिथे दिलेला आहे. तेव्हा जास्तीत जास्त संख्येने तुम्ही आमच्यापर्यंत संपर्क साधा, जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल असाच आहे, अतिशय उपयुक्त असाच हा आजचा भाग आहे. आपण सगळ्यांनी अतिशय काळजीपूर्वक तो बघायला पाहिजे. आपला आजचा विषय आहे जमिनींविषयी, जमिनींच्या व्यवहारांविषयी. जमिनीची खरेदी करायची असेल तर त्या बाबतीत कुठली काळजी घ्यायची तेही आपण जाणून घेणार आहोत. जमिनीची मालकी हक्क जे असतात ना त्यासाठी नेमके कुठले पुरावे किंवा कुठल्या कागदपत्रांची गरज असते तेही आपण जाणून घेणार आहोत. या जमिनींच्या व्यवहारांमध्ये अनेकदा गैरव्यवहार घडत असतात, ते नेमके कशामुळे घडत असतात, त्यासाठी नेमकी खबरदारी कुठली घ्यायची, त्या अनुषंगाने कायदे नेमके कुठले आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. कारण मंडळी आता आपल्या सर्वांमध्ये जमिनी खरेदी करण्याचं प्रमाणही खूप मोठं आहे किंवा वाढलेलं आहे. थोडक्यात काय, हे सगळं आपण एका भागामध्ये जाणून घेऊ शकत नाही, त्यामुळे यापुढचे काही भाग आपण ह्या जमिनींच्या व्यवहारांविषयी जाणून घेणार आहोत. आणि तसंही बघितलं ना तर जमीन हा आपल्या मानवी संस्कृतीचा केंद्रबिंदू आहे. जमिनीच्या भोवतीच आपली सगळी संस्कृती फिरत राहिलेली आहे. खरं म्हणजे मी असं म्हणतो की माणसाच्या विकासाचा इतिहास आणि जमिनीच्या विकासाचा इतिहास जवळजवळ समांतर आहे. आज जमिनींचं मूल्य प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, पण तरीही जमीन खरेदी करण्याची वृत्तीही आपल्यामध्ये वाढते आहे आणि बरेचदा आपण त्याच्यामध्ये फसतो सुद्धा. आपल्यासारखी सुशिक्षित माणसं ह्या जमिनींचे व्यवहार करताना कधी कधी गुंततात किंवा कधी कधी फसतात. ह्या मागचं कारण या जमिनींच्या व्यवहारांच्या बाबतीतली जी प्रक्रिया आहे ना ती तितकीशी आपल्याला माहिती नसते किंवा जमिनींच्या बाबतीतले जे कायदे आहेत ना त्याचेही ज्ञान आपल्याला तितकंसं नसतं किंवा कायद्याची भाषा आपल्याला समजत नाही. संपूर्ण भारतात आजच्या तारखेला साधारण 3,500 केंद्रीय कायदे आहेत आणि सगळ्या राज्यांचे मिळून 30,000 कायदे आहेत. नाही, ते सगळे मिळून कायदे आहेत, सगळे कायदे आहेत आणि अनेक कायद्यांमध्ये जमिनीचा संबंध आहे. त्याच्यामुळे अनेक कायद्या, माझ्या माहितीप्रमाणे साधारण 350पेक्षा जास्त कायद्यांचा थेट जमिनीशी संबंध आहे. हे इतके कायदे कानून आहेत पण ते आपल्याला सोप्या पद्धतीने समजणं आवश्यक आहे आणि त्यासाठी शासन पातळीवरून प्रयत्न सुरू झालेले आहेत. शासनाच्या पातळीवर पण कायदे सोपे करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याचबरोबर आता तंटामुक्ती योजना जाहीर केली, त्याच्यातनं शासनाने गावातल्या गावात भांडणं मिटवण्याचा एक चांगला प्रयत्न केला. त्याचबरोबर आता लोक अदालतमध्ये जमिनीची भांडणं मोठ्या प्रमाणावर एकत्रितरित्या सोडवले जातात. मराठवाड्यामध्ये मधल्या काळामध्ये शिवेचे रस्ते आणि पानंदीचे रस्ते मोकळे करायचा एक मोठा हाती प्रश्न घेण्यात आला. त्याच्यातनं हजारो रस्ते मोकळे करण्यात आले. मग ज्या शिवेच्या रस्त्यावरून भांडणं व्हायची लोकांच्यामध्ये, त्यांच्यामध्ये आता काय झालं, भांडणे कमी झालेली आहेत. पण मंडळी तरीही जमिनींचे व्यवहार आजही तितकेसे सहज झालेले नाहीयेत. त्यासाठीच या व्यवहारातल्या ज्या नेमक्या संज्ञा आहेत ना त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी या जमिनींचा जो इतिहास आहे जो अतिशय रोचक आहे तोही आपण जाणून घेऊया. वैश्विक संस्कृती, समृद्धी, भौतिकता, व्यवहार, सत्ता, सामर्थ्य, लौकिकत्व, अस्मिता या सर्वांना कारणीभूत ठरणारा घटक म्हणजे भूमी.
या भूमीतच संस्कृती फुलली, लोकव्यवहार घडले. भूमीचा आश्रय घेऊनच राजसत्ता कार्यरत झाला. ज्यांच्याकडे जमीन तो सामर्थ्यवान ठरला. या भूमीच्या रक्षणासाठी, प्राप्तीसाठी जगातली सर्व युद्ध घडली. पूर्वीच्या काळी अनेक बलाढ्य राजे राजसूय यज्ञ करत असत आणि त्या बाबतीतले उल्लेख आपल्याला रामायण महाभारतामध्ये आपल्याला सापडतातच. आणि हे राजसूय यज्ञ केल्यानंतर अनेक राज्याच्या राज्य हे राजे आपल्या अधिपत्याखाली घ्यायचे. ह्याच्यावरती मॅक्स मुल्लर ह्या विचारवंतांनी एक टिप्पणी केलेली आहे किंवा संशोधन केलेलं आहे. त्याचं म्हणणं असं की हे राजसूय यज्ञ म्हणजे एने केलेली जमीन बळकवण्याचं एक आधुनिक टेक्निक. एक चांगली महत्त्वाची गोष्ट मॅक्स मुलरने जर पहिल्यांदा कुठली निदर्शनाला आणून दिली असेल तर राजसूय यज्ञ हा जो यज्ञ त्यावेळचे राजे करायचे ते मुख्यतः जंगल स्वच्छ केलेलं, शेकडो वर्षात ते साफ करून चांगली जमीन जेव्हा तयार होते त्यावेळी अशा राज्याची रेडीमेड जमीन बळकावण्याचं मास्टर टेक्निक म्हणजे यज्ञ आहे, असं त्याचं इंटरप्रिटेशन मॅक्स मुलरने केलं. आणि तो फार अद्भुत गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या बारक्या राजाने राजधानी वसवली आणि 50-100 वर्ष त्याच्या राज्यातले लोक झाड तोडत गेले. कारण पूर्वी काय होतं, सगळीकडे जंगल होतं. जमीन करायची, राजधानी वसवायची, रस्ते बांधायचे, घरांसाठी जागा करायची म्हणजे काय करावं लागायचं, झाडं तोडावी लागायची. आणि झाडं तोडायला मशिनरी नसल्यामुळे बऱ्याच पिढ्या जायच्या. 5-10 पिढ्यांमध्ये हस्तिनापूरसारखी राजधानी निर्माण झाली. त्यामुळे माझ्या आजच्या भाषेत मी गमतीने असं म्हणतो की महाभारताची लढाई ही महाभारताची नाहीच आहे मुळात, ती आहे एने प्लॉटसाठी झालेली लढाई. थोडक्यात ही अशी सकस जमीन मिळवण्याच्या ईर्षेपोटी ह्यामध्ये गैरव्यवहार घडतात. हे गैरव्यवहार लक्षात आल्यानंतर मग त्यामध्ये वादही निर्माण होत असतात. अर्थात हे वाद नेमके कसे टाळायचे ह्याविषयी आपण यापुढे जाणून घेणारच आहोत. पण तत्पूर्वी जमिनीची व्याख्या काय आहे तेही आपण जाणून घेऊ. आपल्या भारत देशामध्ये जमिनीची व्याख्या, जमीन म्हणजे फक्त जमीन असं नाही. जमीन म्हणजे जमिनीवरती उपस्थित ज्या बाबी आहेत, म्हणजे त्यामध्ये झाडं असतील, घर असेल, आड असेल म्हणा, विहीर असेल किंवा शेततळं असेल, या सर्व बाबींनी युक्त म्हणजेच ती जमीन. कायद्यामध्ये जमीन म्हणजे नुसती जमीन नाही. जमीन म्हणजे जमिनीचे बांध, जमिनीवरची झाडं, जमिनीवरची विहीर, जमिनीवरचं घर. एकतर देशात कायद्यांची संख्या भरपूर आहे आणि वेगवेगळ्या वेळी ब्रिटिशांपासून हे कायदे करत आपण आलेलो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की अनेक देशांमध्ये, जगातल्या किंबहुना जवळजवळ 99% देशांमध्ये जमीन म्हणजे फक्त जमीन आहे. एकाच प्रकारची जमीन आहे, तिला फक्त जमीन असं ओळखलं जातं. भारतातच फक्त असं आहे की जमीन म्हणजे खाजगी जमीन, का देवस्थानची जमीन, का फॉरेस्टची जमीन, का ट्रस्टची जमीन, का वतनाची जमीन, इनामाची जमीन, जागीरदाराची जमीन. सो जमिनीचे कायदेशीररित्याच अनेक भाग पडलेले आहेत. आणि ते कशामुळे झाले आहे तर ते आपल्याकडे वतनदारी व्यवस्था ज्या मुघलांपासून जी निर्माण झाली त्याच्यामुळे जमिनीचे प्रकार असंख्य झाले आहेत. आणि गेल्या 50 वर्षामध्ये वेगवेगळे वतन आपण निर्मूलन कायदे केले तरीसुद्धा सगळ्या जमिनी एका प्रकारच्या करण्यामध्ये आपल्याला अपयश आलं आहे. अशा प्रकारे आपल्याला सतत फक्त जमीन म्हणजे जमीन असं शब्द दिसत नाही. नवीन शर्तीची जमीन, जुन्या शर्तीची जमीन, बिगर शेती जमीन, फॉरेस्टची जमीन, भोगवटादार वर्ग 2ची जमीन, सरकारने वाटलेली जमीन, मग सैनिकाला वाटलेली वेगळी जमीन आहे आणि सिलिंग कायद्याखाली वाटलेली जमीन. अशा वेगवेगळ्या जमिनीचे प्रकार पडल्यामुळे सामान्य माणसालाही ते कळत नाही की कुठली जमीन. तो काय बघतो की स्वस्त जमीन मिळाली तर घ्यायची आणि त्याच्यातून पण बरेच वाद निर्माण होतात. एखादी जमीन पूर्णपणे आपल्या मालकीची आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याला 6 प्रकारचे हक्क मिळालेले असतात. ते नेमके हक्क कुठले आहेत हे आपण जाणून घेणं आवश्यक आहे. त्यातला पहिला हक्क तो असा आहे की त्या जमिनीचा पूर्ण ताबा किंवा कब्जा त्या व्यक्तीकडे असतो. दुसऱ्या प्रकारचा हक्क असा आहे की ह्या जमिनीच्या कब्जामध्ये जर का कुणी अडथळा करण्याचा प्रयत्न केला ना
तर त्याला मनाई करण्याचा अधिकार त्या व्यक्तीला असतो. तिसऱ्या नंबरचा अधिकार असा आहे की ही जमीन त्या व्यक्तीला कुणालाही तो गहाण टाकू शकतो, बक्षीस देऊ शकतो, दान देऊ शकतो किंवा तिची विक्रीही करू शकतो. ह्या जमिनीचा उपभोग आपल्या मनाप्रमाणे घेण्याचाही अधिकार असतो. पाचवा हक्क आहे की जमिनीपासून जे उत्पन्न मिळतं ना त्या उत्पन्नाचा उपभोग घेण्याचा अधिकार किंवा ह्या जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचे बदल सुधारणा करण्याचा किंवा प्रसंगी ते नष्ट करण्याचा अधिकार सुद्धा त्या व्यक्तीला असतो. अशा प्रकारचे आपलं मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी 6 अधिकार त्या व्यक्तीला देण्यात येतात. या 6 हक्कांपैकी एखादा जरी अधिकार तुमच्याकडे नसेल तर त्या जमिनीचा संपूर्ण मालकी हक्क तुमच्याकडे नाही असा त्याचा अर्थ होऊ शकतो. अर्थात तसं पाहिलं तर सातबाराचा उतारा हा आपल्याला माहितीये की जमिनीच्या मालकी हक्काचा तो मुख्य पुरावा आहे, पण ते तसं नाहीये. सातबाराचा उतारा हा महत्वाचा असतोच, पण जमिनीच्या मालकी हक्कामध्ये जमिनीचं खरेदी खत हा सगळ्यात महत्वाचा आणि मुख्य पुरावा असतो. खरं तर सातबाराचं कायदेशीर स्वरूप जर सांगायचं तर सातबारा हा मालकी हक्काचा निर्णायक पुरावा नाही, तो मानला जात नाही. खरेदी खत किंवा जो दस्तऐवज आहे त्याला मालकी हक्काचा पुरावा मानलं जातं. सातबाराचा उतारा ही संज्ञा आपण वारंवार वापरत असतो, पण मुळात सातबाराचा उतारा म्हणजे नेमकं काय हे कधी आपण जाणून घेतलेलं आहे का? ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये त्यांनी जमिनीचं वर्गीकरण 21 भागांमध्ये केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये 7 नंबरचं जे होतं ना ते जमिनीच्या मालकी हक्काविषयी आहे आणि 12 नंबरचं जे आहे त्याच्यामध्ये पिकाच्या संबंधीची माहिती असते. अशा तऱ्हेने 7-12 अशी ती संज्ञा त्या काळी लागू झाली. सातबारा हा अर्थ सांगायचा तर जमिनीचे जे 1 ते 21 नमुने ब्रिटिशांनी निर्माण केले गावामध्ये, तलाठ्याकडे त्याचं दप्तर ज्याला म्हणतो तलाठ्याचं, ते 1 ते 21 नमुन्यामध्ये ठेवलं जातं. त्यातला 7 नंबरचा नमुना हा मालकी हक्काबद्दल आहे आणि 12 नंबरचा नमुना आहे तो पिकांच्याबद्दल आहे. मग तो 7 आणि 12 हा एकत्र एकाच कागदावर घेतला आणि त्याला त्यांनी सातबारा असं नाव दिलं. जमिनीच्या मालकी हक्कासंबंधीची महत्वाची जी कागदपत्र आहेत ना ती आपण जाणून घेऊया आणि अशी सगळी कागदपत्र आपल्या फाईलमध्ये लावणंही आवश्यक आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम जमिनीच्या मालकी संबंधीची कागदपत्र असणं आवश्यक आहे. त्यामध्ये आपण ती जमीन खरेदी केली असेल तर त्याचं खरेदी खत त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे किंवा ती वंशपरंपरेने जमीन आपल्याकडे आली असेल तर किंवा बक्षीस पात्र असेल किंवा कोणी दान केलेली असेल या संबंधीची जी काय कागदपत्र असतील, ज्या नोंदी असतील त्या सर्व नोंदी ह्या फाईलमध्ये असणं आवश्यक आहे. सातबाराचा उतारा ह्या फाईलमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या जमिनीच्या मालकीच्या नोंदी त्यामध्ये असणं आवश्यक आहे. ते आपण तपासायला पाहिजे, वेळोवेळी त्याच्यावरती दुरुस्त्याही करणं आवश्यक आहे. जमिनीच्या मोजणीचे नकाशे ह्या फाईलमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या जमिनीची रीतसर मोजणी करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या जमिनीवर अतिक्रमण झालं ना तर ते लगेच आपल्या लक्षात येतं. या फाईलमध्ये जमिनींचं मूळ टिपण आणि फाळणीचे उतारे असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये शासनामार्फत पूर्वी जमाबंदी करताना राज्यातल्या सर्व जमिनी मोजण्यात आल्या होत्या आणि त्याचं मोजमाप टिपण पुस्तकामध्ये नोंदवलेलं असतं. हे टिपण फाळणीचे उतारे तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात तुम्हाला मिळतात. ते तिथून प्राप्त करून घेऊन आपल्या फाईलला लावा, जेणेकरून तुमच्या जमिनीचं क्षेत्रफळ, लांबी, रुंदी समजायला मदत होईल. आपल्या ह्या फाईलमध्ये 8अ चा उतारा असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या नावावर एकूण कोणकोणत्या गटातली किती जमीन आहे हे दर्शवणारा गाव दप्तरातला नमुना म्हणजेच 8अ चा उतारा. इतर हक्कातील नोंदीविषयीची कागदपत्रही ह्या आपल्या फाईलमध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजेच जर का तुम्हाला कर्ज असतील तर त्या बाबतीतली कागदपत्र नोंदी असणं आवश्यक आहे. जमीन जर का गहाण असेल ना तर गहाण खताची प्रत त्या फाईलमध्ये असणंही आवश्यक आहे. आपल्या ह्या फाईलमध्ये जमीन महसुलाच्या पावत्या असणंही आवश्यक आहे.
जमिनीच्या महसुलासाठी आपल्याला ज्या तलाठ्यामार्फत ज्या पावत्या मिळतात ना, त्या पावत्या हा अतिशय महत्वाचा पुरावा कायद्यान्वये धरण्यात येतो. मंडळी, जमीन खरेदी केल्यानंतर किंवा आधीच तुमच्याकडे जर का जमिनीची मालकी असेल ना, तरीही आता सांगितलेली ही सगळी कागदपत्र जमिनीच्या मालकी हक्कांबाबतची अतिशय महत्वाची दस्तऐवज आहेत आणि ही सगळी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि जर का ह्या बाबतीत तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल ना, तर तुमच्या गावचा तलाठी किंवा तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये या जमिनींच्या बाबतीतली सर्व माहिती आपल्याला उपलब्ध असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी दक्ष राहायला पाहिजे. आणि कोणत्या कोणत्या बाबतीत दक्ष राहायला पाहिजे, तर पहिली गोष्ट म्हणजे मालकी हक्काच्या बाबतीत दक्ष राहायला पाहिजे. खरंच सांगतोय तो माणूस मालक आहे का, जमीन त्याच्याच ताब्यात आहे का, याच जमिनीचा याच्यापूर्वी त्यांनी कुठे व्यवहार केलेला आहे का, त्याची स्थानिक चौकशी करायला पाहिजे. गावात जाऊन विचारलं पाहिजे. याच्यावर बँकेचं कर्ज आहे का असं विचारलं पाहिजे. गावात जी बँक नाही त्या बँकेकडनं कर्ज घ्यायचा प्रयत्न होतो. त्यामुळे आजूबाजूच्या बँकात पण चौकशी करायला पाहिजे. सब रजिस्ट्रारच्या कार्यालयात जाऊन सातबारा जर 4 महिन्यापूर्वीचा असेल तर गेल्या 4 महिन्यामध्ये यांनी काही व्यवहार नोंदवलेला आहे का. नाहीतर मग असं जर नसतं तर कुठल्याच जमिनीचा डबल व्यवहार होताना आपण बघितला नसता. पण माणसं काय करतायत, आज जमीन एकाला विकली तरी पुढचे 2-3 महिने त्याचंच नाव सातबारावर असतं. त्याचा गैरफायदा घेऊन अनेक माणसांना जमिनी विकायचा प्रयत्न करतात. तसंच जमीन खरेदी करताना जमिनीचं साठे खत आणि खरेदी खत ह्यामध्ये अत्यंत कमीत कमी कालावधी राखणं अत्यंत आवश्यक असतं. मग मी एकदम माझ्या सोप्या भाषेत लोकांना सांगतो की साखरपुडा म्हणजे साठेखतासारखा आहे आणि लग्न म्हणजे खरेदी खतासारखं आहे. या दोघांमध्ये गॅप कमी पाहिजे. जेवढा कमी गॅप तेवढा गुंतागुंत कमी. मंडळी, जमिनींचे हे सगळे व्यवहार करत असताना एक खबरदारी घेणं आवश्यक आहे, ती ही की हे जे सगळे व्यवहार आहेत ना, म्हणजे साठे खत असेल, खरेदी खत किंवा जे काय अन्य व्यवहार असतील ना, ते सगळे सरकार दरबारी नोंद करत चला. बरेचदा काय होतं की अशा प्रकारची नोंद करताना स्टॅम्प ड्युटी पडते किंवा काही शुल्क द्यावं लागतं आणि ते टाळण्यासाठी आपण नोंदी करत नाही आणि मग फार मोठ्या समस्यांना आपल्याला तोंड द्यायला लागतं. म्हणूनच स्टॅम्प ड्युटी किंवा कितीही शुल्क गेलं ना, तरी जमिनींच्या बाबतीतले जे व्यवहार आहेत, जे साठे खत असेल, खरेदी खत असेल, ते सगळं शासन दरबारी आपण नोंदवून घेणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, व्यवहार करताना रजिस्टरच करायला पाहिजे. सरकारची स्टॅम्प ड्युटी वाचावी म्हणून लोक अर्धवट व्यवहार करताना पण आपण बघतो. म्हणजे काय करतात की परस्पर बरेच वेळा आपल्याला असं दिसेल की विकासकसुद्धा अशा प्रकारे जमिनी मूळ शेतकऱ्याकडनं स्वतःच्या नावावर घेतच नाही, त्याच्याशी फक्त करार करतात आणि करार करून त्याची जमीन डेव्हलप करतात आणि ती परत गिरायकाला विकतात. आणि याच्यामधलं जी स्टॅम्प ड्युटी आहे 2 वेळा सरकारला भरायची, ती वाचवायचा प्रयत्न करतात आणि लोक गुंतागुंतीचे व्यवहार करतात. विशेषतः वैयक्तिक बाबतीत माझं म्हणणं, शेतकऱ्यांनी एक दक्षता घेतली पाहिजे, ते म्हणजे सरळ व्यवहार करायला पाहिजे आणि स्वतःची क्षमता जेवढी आहे तेवढ्या जमिनीचा थेट आणि अंतिम व्यवहार करायला पाहिजे. कमी पैशात जास्त जमीन अडकून ठेवता कामा नये. देवाची जमीन देवस्थानचा पुजारी विकतोय, पावरा पॅटर्ननी घेऊन तिसराच माणूस विकतोय, खोटी कागदपत्र निर्माण करणारा माणूस आपल्यापुढे आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत इलेक्शनला विरोधात उभा राहिला पॅनल करून म्हणून रस्ता अडवणारा माणूस आपल्यासमोर आहे. शेजाऱ्याचा बांध करणारा इसम आपल्यापुढे आहे. सरकारची जमीन सरकारला रस्त्यासाठी वगैरे दिल्यानंतर त्या जमिनीवर कर्ज काढणारा माणूस आपल्यापुढे आहे. सो किती प्रकार, म्हणजे मला वाटते हजारो प्रकारे जमिनीच्या बाबतीत फसवणूक लोकांची चालू आहे. मुळात जमिनींच्या ह्या सगळ्या व्यवहारांमध्ये गैरमार्गांचा अवलंब का करण्यात येतो ना, तेही जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे. जमिनीच्या भांडणाचे दुसरं महत्त्वाचं कारण आहे, त्यामध्ये सामाजिक कारण आहे. म्हणजे एकमेकाची ईर्ष्या, जिद्द आणि जमिनीमध्ये टोकाची भावनिकता, त्याचप्रमाणे भाऊबंध, सावत्र भावाला हिस्सा न देण्याची वृत्ती, बहिणींना हिस्सा न देण्याची वृत्ती, याच्यातनं पण जमिनीचे वाद होताना आपण बघतो. आणि सामाजिक कारणांचा मला असं वाटतं 35 ते 40% वाटा
त्या जमिनीच्या खटल्यांमध्ये आहे. महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे कायदेच लोकांना माहीत नाही आणि कायदा माहीत असला तर नियम माहीत नाही. कायदा आणि नियम दोन्ही माहिती असलं तर प्रक्रिया माहीत नाही, प्रोसिजर माहीत नाही, कुठल्या कोर्टात केस चालते ते माहीत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटते अज्ञान हा एक मोठा भाग आहे आणि साधारण 15% भांडणं ही जमिनीची हे जमिनीबद्दलच्या कायद्यांचं अज्ञान आणि माहितीचा अभाव याच्यामुळे पण आहे. हे सारं टाळण्यासाठी काही खबरदारी किंवा सावधानता घेणं आवश्यक आहे. फार गुंतागुंतीचे कोलांट्या उड्या मारून व्यवहार करायची गरज नाही. आपली जेवढी ऐपत आहे तेवढ्याच ऐपतीमध्ये व्यवहार करायला पाहिजे. कायद्यांची आधी माहिती घेतली पाहिजे. स्वस्त जमीन मिळते म्हणून सरकारची जमीन घेणं, देवस्थानची जमीन घेणं, नव्यान शिरतेच्या जमिनी घेणं किंवा पूर्वीचीच भूसंपादन झालेली जमीन विकत घेणं आणि हे सगळं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्याचं आहे. तसं भावापेक्षा जर जमीन कुठं स्वस्त असेल तर नक्की शंका घ्यायला कारण आहे असं समजायला पाहिजे सामान्य माणसाने, की एवढी स्वस्त जमीन विकतो म्हणजे नक्की काहीतरी भानगड आहे असा पण त्याचा अर्थ आहे. मी एवढंच सांगेल शेतकऱ्यांना की सतत जागरूक राहा, कागद वाचा. जर समजा स्वतःला नाही लक्षात आलं तर त्यातल्या तज्ज्ञ माणसाला विचारा, निदान 4 मित्रमंडळींना विचारा आणि व्यवहार करताना फक्त 2-3 महिन्याचा विचार आयुष्यात कधीच करू नका. प्रॉपर्टीच्या बाबतीत कदाचित 25 वर्षानंतर या प्रॉपर्टीचं काय होईल असा विचार करून ह्या प्रॉपर्टीकडे जर बघितलं. नोंदी निश्चितपणे ताबडतोब करून घेतल्या पाहिजे, पण ते करत असताना काही वेळेस फार अवास्तव घाई पण करता कामा नये. लोक रात्रीतनं तलाठ्याला आग्रह धरतात की आजच नोंद करा आणि नेमका त्याचा गैरफायदा घेतला जातो. माझं म्हणणं काही गरज नाही. कायदा आता सगळ्यांना वाचता येतो. कायद्यामध्ये लिहिलेलं आहे 15 दिवसाची नोटीस दिली पाहिजे. सो 15 दिवसाच्या आत होणारच नाही आहे. थोडीशी दक्षता, सावधानता जर का बाळगली ना तर जमिनींच्या ह्या व्यवहारांमध्ये आपल्याला समस्या येणार नाही किंवा कमी येतील. आणि त्याचबरोबर जमिनींच्या बाबतीतले जे कायदे आहेत किंवा आपण जी जमीन खरेदी करणार आहोत त्या बाबतीतली सर्वांगीण माहिती आपण घ्यायला पाहिजे. कायदे असतील, तरतुदी असतील, नियम असतील, ते काय आहे तेही आपण जाणून घ्यायला पाहिजे, त्याचं ज्ञान घ्यायला पाहिजे. त्यासाठी आज इंटरनेट आपल्या हाताशी आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आपण कुठलीही माहिती घरपोच आपल्याला मिळू शकते आणि त्याही पलीकडे अजून काही माहिती पाहिजे असेल तर आपण त्या कार्यालयामध्ये जाऊन ती माहिती मिळवू शकतो. त्या माहितीचा आग्रह आपण धरू शकतो जेणेकरून आपल्यासारखे सुशिक्षित या जमिनीच्या व्यवहारांमध्ये सफल होतील. कुठे गैरव्यवहार होत असतील ना तर त्यालाही आपण आळा घालू शकतो ह्या साऱ्या माहितीच्या किंवा ज्ञानाच्या सहाय्याने. त्याच अनुषंगाने जमिनीतल्या व्यवहारांची छोटीशी ओळख करून देणारा आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही लवकरात लवकर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल आयडी वरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, अभिप्राय असतील ते तुम्ही लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोचवा. किंवा जनता दरबारचं स्वतंत्र पेज फेसबुकवर आहे तेही तुम्ही लाईक करा. त्या पेजवरती खूप माहिती आम्ही दिलेली आहे. तुमच्याकडची माहिती तीही तुम्ही त्या पेजवर नक्कीच द्या. जनता दरबारचा एक सकारात्मक ग्रुप आपण केलेला आहे, तोही तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा. कारण चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामधून सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. जनता दरबारमधली ही सकारात्मक माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे जेणेकरून आपल्या सगळ्यांचंच आयुष्य खूप सुकर होईल. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये आपण सामील व्हावं. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.